हिंगोलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री लावणार हजेरी। पुणे आणि कोल्हापूर एअरपोर्ट टर्मिनलच्या नव्या इमारतीचं आज उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। महाराष्ट्रात एअर कनेक्टिव्हिटीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल। ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला अमोल कीर्तीकर उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक रिंगणात उतरणार, तर उद्धव ठाकरेंकडून घोषणा। दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अप्रत्यक्ष उमेदवारीची घोषणा। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा बारामतीमधला उमेदवार ठरला। भोरमधल्या सभेत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची उमेदवारी केली जाहीर। केंद्रीय मंत्री राणेंच्या मुंबईतील निवासस्थानी उदय सामंतांबरोबर बैठक, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत महत्त्वाची चर्चा। हिम्मत असेल तर लोकसभेबरोबरच विधानसभा आणि त्याचबरोबर पालिकेची निवडणूक घ्या, उद्धव ठाकरेंचं भाजपला जाहीर आव्हान। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला राजीनामा।